काँग्रेस पक्षाच्या माजी गोल्डन नगरसेविका श्रीदेवी फुलारे आणि शहर मध्यचे काँग्रेस उमेदवार चेतन नरोटे यांच्यातील अनेक वर्षांपासून असलेली नाराजी दूर करण्यात काँग्रेसच्या नेत्यांना यश आले आहे. सोमवारी सायंकाळी 5 वाजता जनवात्सल्य या निवासस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, श्रीदेवी फुलारे, जॉन फुलारे, उमेदवार चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश येलगुलवार, माजी महापौर संजय हेमगड्डी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत बराच वेळ चर्चा होऊन अखेर फुलारे दाम्पत्याची नाराजी दूर झाली. यावेळी काँग्रेस कार्यकर्तेही आनंदी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी माध्यमांशी बोलताना फुलारे म्हणाले, आम्ही काही कारणास्तव नाराज होतो, परंतु आम्ही पक्ष सोडला नाही. आज ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी चेतन नरोटे आणि आमच्यातील नाराजी समोर बसून दूर केली. आता इथून उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारात पूर्ण ताकदीने सक्रिय होणार असल्याचे सांगितले. 2017च्या महानगरपालिका निवडणुकीनंतर काही अशा घटना घडल्या की श्रीदेवी, जॉन फुलारे आणि चेतन नरोटे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. तेव्हा फुलारे यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला, परंतु त्या दुसऱ्या कोणत्याही पक्षात गेल्या नाहीत. नमस्कार, मी जॉन फुलारे आणि माझी पत्नी नगरसेविका श्रीदेवी फुलारे. काही काळापूर्वी आम्ही काँग्रेस पक्षामध्येच होतो, आधी होतो. काही नाराजमुळे आम्ही 2-4 वर्ष नाराज असल्यामुळे आम्ही काँग्रेस भवनात म्हणा किंवा आपल्या इथं साहेबाच्या घरी जायचं आम्ही बंद केलं होतं. या गोष्टी सगळं कळत असताना रेग्युलर सर म्हणा, हेमगड्डी साहेब म्हणा, पुन्हा अनेक नेते मंडळी, हेमूचंदले काका अशा लोकांनी मोठमोठे मला बोलवलं. त्यानंतर सांगितलं असं करू नका तुम्ही, तिथं काय नाराज आहे. ते नाराज आज आम्हाला संध्याकाळी 5चा टाईम दिला. टाईममध्ये शहराचे खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे साहेबांनी बोलून घेऊन, त्याचबरोबर प्रकाशजी येलगुलवार साहेब, चेतनभाऊ नरोटे तसेच संजय हेमगड्डी अशा मध्यस्थी करून आम्ही काय चुकलो आहे, त्यांनी काय कुठं चुकलं त्याचं शिंदे साहेबांनी काढून आम्हाला अजून सांगितलं की आज तुम्ही कुठल्या पक्षात गेलेलं नाही, तरीसुद्धा तुम्ही नाराज होता, ते नाराज आज दूर केले आणि आता याच्यापुढे आम्ही काँग्रेस पक्षात काम करतो. तर प्रचारात आता उद्यापासून प्रचार आहे. प्रचारामध्ये दोघं नवरा बायको कार्यकर्ते सगळ्यांना आम्ही आता संध्याकाळपासून फोन चालू करणार आहे की आमच्या कार्यकर्त्यांना आपण ज्या पक्षात होतो त्याच पक्षात आता आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.